नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा परत तुमचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने मकर हा कसा बनवला जातो। कोकणामध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान बऱ्याच घरांमध्ये सत्यनारायणाची पूजाही ठेवण्यात येते आणि त्या पूजेसाठी लागणारा जो मकर असतो तो मकर मुंबईसारखा रेडीमेड न आणता पारंपरिक पद्धतीने केळीचे झाड, बांबू यांचा वापर करून बनवण्यात येतो आणि ही परंपरा फार जुन्या काळापासून चालत आलेली आहे। यावर्षी आमच्या घरी देखील सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे माझ्या सगळ्या भावांनी मकर हा दरवर्षीप्रमाणे घरीच बनवायचं ठरवलं आणि त्यामध्ये माझे काका देखील सामील होते। आणि जे पण तुम्हाला मकर बनवताना माझे भाऊ, माझे पुतणे, माझे काका दिसतात तर ते सगळे मकर बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, त्यामुळे हा मकर चांगलाच बनणार याची आम्हाला खात्री होती। मकराच्या फ्रेमसाठी लागणाऱ्या बांबूच्या काठ्या ह्या आम्हाला काकांनी व्यवस्थित तासून दिल्या आणि त्यानंतर चौरंगाच्या चारही बाजूला केळीचे खांब लावल्यानंतर त्याला व्यवस्थित बांधण्यात देखील आलं आणि त्यानंतर त्या काठ्या त्या खांबांमध्ये व्यवस्थित रोवण्यात आल्या। त्या रोवून एक व्यवस्थित अशी मजबूत फ्रेम बनवण्यात आली, ज्यामुळे त्या खांब जे आहेत ते पडणार नाहीत आणि त्यांना मजबूती मिळेल। तर अशा पद्धतीने फ्रेमिंग करण्याची ही खूप छान अशी कला आहे। एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अशा प्रकारे सण साजरा करणं किंवा सणासुदीच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने एकत्रित सहभागी होऊन अशी कामं करणं, ह्यामध्ये जी मजा असते ती काही वेगळीच असते। आमची देखील खूप मोठी फॅमिली आहे आणि माझे सगळे भाऊ हे गणपतीच्या सणानिमित्त आवर्जून गणपतीला गावी येण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही हा गणपतीचा सण कोकणामध्ये आमच्या गावी खूप धूमधडाक्यात साजरा करतो। असं हे चित्र तुम्हाला कोकणातील बऱ्याच घरी बघायला मिळेल। जे चाकरमानी मुंबईला किंवा इतर शहरांमध्ये कामधंदा करतात ते गणपतीच्या दिवशी, गणपतीच्या सणाच्या निमित्ताने कोकणामध्ये आवर्जून त्यांच्या घरी येतात। तर कोकणामध्ये गणपतीचा सण हा दिवाळीच्या सणापेक्षा देखील मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही। आणि गणपतीच्या सणाच्या काळात मुंबईमध्ये असं देखील म्हटलं जातं की जेव्हा चाकरमानी हे गणपतीला कोकणात जातात तेव्हा 40% मुंबई खाली होते। इथे आता मकराच्या घुमटासाठी फ्रेम बनवण्याचं काम चालू आहे। बांबूच्या काठ्यांचा यूज करून मकराची फ्रेमिंग झाल्यानंतर मकराला डिझाईन करण्यासाठी ज्या केळीच्या भागाचा वापर केला जातो त्याला कोकणी भाषेत सोपं असं म्हणतात आणि ही सोपं केळीच्या खोडापासून काढण्यात येतात। केळीच्या खोडापासून कप्प्या कप्प्याने सोप काढणं ही एक कला आहे आणि ही कला अनुभवामुळेच येऊ शकते। माझ्या दोन्ही भावांना ह्यामध्ये चांगला अनुभव असल्यामुळे त्यांनी अखंड अशी सोपं काढून दिली आणि सोप तुम्ही जेवढं अखंड काढाल तेवढं मकरच्या डिझाईनमध्ये ती फार उपयुक्त ठरतात।
काढलेल्या सोपांपासून मकराला डिझाईन करण्यास अखेरीस आम्ही सुरुवात केली। ही सोपं खूप नाजूक असल्यामुळे कटिंग करताना देखील खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर मग ते पूर्ण सोप हे फुकट जातं। माझे काका खांब बांधण्यासाठी जी दोरी वापरत आहेत ती नॉर्मल सुतळी नसून सोपं काढताना ज्या दोऱ्या निघाल्या त्याच दोऱ्यांचा वापर इथे करण्यात येत आहे आणि ह्या दोऱ्या बऱ्यापैकी मजबूत असतात। याच्यामागे कन्सेप्ट हा देखील आहे की ह्या दोऱ्या सेम कलरच्या असल्यामुळे सोपं बांधल्यानंतर त्या मॅच होतात आणि दिसायला देखील छान दिसतात। म्हणजे पहा की मकर बनवताना केळीच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा किती वापर केला जातो, म्हणजे हे झाड किती उपयुक्त आहे ते तुम्ही बघा। मकराला सोपं लावताना माझ्या भावाला जाणवत होतं की सोपंही मध्ये पोकळ असल्यामुळे बऱ्यापैकी फिट बसणार नाहीत आणि ती निघू शकतात। तर माझ्या काकांनी त्याला मध्ये आणखी एक सोप लावून बऱ्यापैकी टेकू दिला आणि एक चांगली मजबूती दिली। तर हे मध्ये त्याला मजबूत करणं हा जो कन्सेप्ट आहे हा 1-2 दिवस मकर बांधून येत नाही, तर ह्याला बराच प्रदीर्घ अनुभव असणं गरजेचं आहे आणि माझ्या काकांना तो अनुभव बऱ्यापैकी असल्यामुळे त्यांना हे सारे कन्सेप्ट बऱ्यापैकी माहिती आहेत। मकराचं काम करत असताना आम्ही सगळे भाऊ थोडी थट्टा मस्करी पण करत असतो आणि त्यामुळे काय होतं की वातावरण पण थोडं खेळीमेळीचं राहतं आणि काम करायला पण थोडी मजा येते आणि कंटाळा असा येत नाही।
हळूहळू मकर हा व्यवस्थित शेप घ्यायला लागला आणि काकांनी मकराच्या वरती जो घुमट आहे त्याचं डिझायनिंगचं काम चालू केलं। घुमट बनवताना व्यवस्थितपणे प्रत्येक सोपही फिट करावे लागतात आणि त्याला व्यवस्थित असं कटिंग करावं लागतं, जेणेकरून मंदिराप्रमाणे त्रिकोणाकृती शेप त्याला दिसेल। मकराची डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर जे एजेस तुम्हाला सोपांचे दिसतात ते हाईड करण्यासाठी आणि एक फिनिशिंग टच देण्यासाठी पुन्हा परत आउटर साईडने त्यांना सोपं लावण्यात येतात, जेणेकरून जे एजेस आहेत ते हाईड होतील आणि एक फिनिशिंग टच त्याला मिळेल। मकराची फायनल डिझाईन झाल्यानंतर एक पातळ असं सोप काढलं जातं आणि ते बॉर्डरवरून व्यवस्थितपणे फिरवून त्याला फिट केलं जातं। त्यामुळे मोल्डिंगचं टेक्स्चर पण बनतं आणि दिसायला देखील ते खूप छान दिसतं। मित्रांनो, अखेरी 3.5 तासाच्या प्रयत्नानंतर पारंपरिक पद्धतीने सुंदर असे बनवलेले आमचे इको फ्रेंडली मकर हे बनवून रेडी झाले। तर मित्रांनो, कोकणामधील पारंपरिक पद्धतीने मकर बनवण्याची पद्धत ही तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। गणपती बाप्पा मोरया।